हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 5 फेब्रुवारी 2025 वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइटची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट अनालिसिस. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या संधी ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो एक्झॅक्टली ज्या प्रकारे आपण काल डिस्कस केलं होतं इन्साइट्समध्ये, तर तसंच काहीच आपल्याला या ठिकाणी प्राइस ॲक्शन बघायला मिळाले. सो जे टार्गेट्स आपण डिफाईन केले होते, आपला व्ह्यू प्युअरली बुलिश होता आणि जे 2 टार्गेट्स होते 23,600 आणि 23,700, हे दोन्ही टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला काल इंटरडे सेशनमध्येच या ठिकाणी बघायला मिळाले. सो येस, खूप छान प्रकारे प्राइसने आपल्या प्लॅननुसार काम केलंय. सो हे इन्साइट्स जे आपण बनवतो डेली, याचा उद्देशच हा आहे की जे डेली ट्रेडिंग सेशन्स आहेत, तर यासाठी तुम्हाला एक परफेक्ट प्लॅन आम्ही बनवून देऊ आणि तुम्हाला एक्झिक्युशनसाठी ते सोपं व्हावं आणि प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी आणि कन्सिस्टन्सी या ठिकाणी मेंटेन राहावी. सो आवर्जून इन्साइट्स बघत जा आणि लाईक पण करत जा सर्वांनी. तर चला आज डेफिनेटली आपल्याला बुलिश प्राइस ॲक्शन दिसते. डेली टाईम फ्रेमवर छान बुलिश कॅन्डल सुद्धा या ठिकाणी प्रिंट झालेली आहे. तर आता पुढे काय होऊ शकतं? तर यूएस मार्केट्सपासून जर सुरुवात केली, तर यूएस मार्केट जे आहे ते थोडेसे या ठिकाणी पॉझिटिव्ह क्लोज होताना आपल्याला काल बघायला मिळाले. सो जे काही मोठा गॅप डाऊन झाला होता, तो काल या ठिकाणी फिल झाला. S&P असेल, डाऊ जोन्स असेल, नॅसडॅक स्पेशली छान या ठिकाणी हायर लेव्हल्सला क्लोज होताना काल या ठिकाणी दिसलेला आहे. त्यानंतर जर डॉलर इंडेक्स बघितलं, तर डॉलर इंडेक्स स्टेबल आहे, सध्या वाढत नाहीये. ही एक थोडीशी चांगली गोष्ट म्हणजे कमीत कमी स्टेबल असेल तरी चांगलं, वाढायला नको. जे आपल्या मार्केटसाठी वाढला तर चांगलं नाहीये. त्यानंतर ब्रेंट जर बघितलं, ब्रेंट ऑइल थोडंसं रिट्रेस करतंय. बिटकॉइन जे आहे तर त्यामध्ये खूप व्होलॅटिलिटी सध्या दिसते. क्रिप्टोजमध्ये स्पेशली मागच्या 2 दिवसांमध्ये खूप या ठिकाणी अस्थिरता बघायला मिळाली. खूप जास्त व्होलॅटिलिटी म्हणजे अचानक काही कॉइन्स 40% डाऊन आणि परत त्या ठिकाणी परत या ठिकाणी आहे त्या लेव्हल्सला आलेत. सो असं खूप व्होलॅटिलिटी या ठिकाणी क्रिप्टो मार्केटमध्ये सध्या बघायला मिळाली. गोल्ड जे आहे ते ऑल टाईम हाय हिट केलाय गोल्डने. जे इक्विटी मार्केटसाठी थोडीशी या ठिकाणी वॉर्निंगची साईन आहे. सो गोल्ड इज ॲट ऑल टाईम हाय. इंडिया विक्स जर आपण बघितलं, इंडियन मार्केट्समध्ये किती अस्थिरता आहे, तर ती सध्या थोडीशी स्टेबल आहे, सेटल झालेली आहे व्होलॅटिलिटी. त्यानंतर गिफ्ट निफ्टी आज ट्रेड करते 23,840 या लेव्हलच्या आसपास, जे आपल्याला 50 ते 60 पॉइंट्सचा गॅप अप सजेस्ट करते. म्हणजे निफ्टी आज 50 ते 60 पॉइंट्सच्या गॅप अप सोबत ओपन होऊ शकते. सो जर इथे गॅप अप होतोय, तर आज कशाप्रकारे आपण ट्रेड करू शकतो ते बघूया. सो डेफिनेटली आपला व्ह्यू बुलिश होता. ही बुलिश कॅन्डल तुम्ही बघू शकता आणि काल फर्स्ट आफ्टर 3 मंथ्स 3 महिन्यानंतर आज पहिल्या वेळा एफ-आयजने जे आहे ते बाईंग केलंय. सो 800 करोडचं जवळपास एफ-आयज कडनं कालच्या दिवशी बाईंग झालेलं आहे. ही एक थोडीशी या ठिकाणी पॉझिटिव्ह गोष्ट आपण म्हणू शकतो आणि यातनं काय गोष्टी बदलतात. डेफिनेटली अपेक्षा आहेत की प्राइस वर जाऊ शकते. बट आज त्याला फॉलो थ्रू दिसला पाहिजे. म्हणजे आज पण एफ-आयज जर बाय करतात, तर मग ती प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. बट मग आज एफ-आयज काय करतात हे बघणं पण महत्त्वाचं ठरणार आहे. तर प्राइस ॲक्शन वाईज जर आपण बघितलं, तर प्राइस डेफिनेटली एक रेझिस्टन्स जवळ पोहोचली. आता ही एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली. सर्वांना दिसत असेल एक रेझिस्टन्स ट्रेंड लाईन आपण वरनं ही रेड कलरची या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. प्राइस त्याजवळ पण पोहोचली आहे आणि त्यानंतर जर 1 आवर टाईम फ्रेमवर तुम्ही बघाल, तर इथे 23,800 ही लेव्हल एक रेझिस्टन्स आहे प्राइससाठी, जी मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवली आहे. सो प्राइस जर आज गॅप अप ओपन जर होईल, तर शक्यता खूप जास्त आहे की त्या रेझिस्टन्स प्राइसला फेस होऊ शकतो. म्हणजे आपल्याला पहिले 5 ते 15 मिनिट हे बघायचं की प्राइस जर या लेव्हलच्या आसपास येईल 23,800, तर इथे कशाप्रकारे रिएक्ट करते प्राइस याला. तर हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. सो प्राइस जर इथे येऊन प्राइसला रिजेक्शन मिळत असेल, असं प्राइस जर इथे टाईमपास करत असेल, तर मग शक्यता ही जास्त आहे की प्राइस याला ब्रेक करेल हळू-हळू इथे टाईमपास करून. पण तुम्हाला जर असं दिसतंय की इथे एक स्ट्राँग रेड कॅन्डल आली आहे, ओके. आणि प्राइसला असं रिजेक्शन मिळालं इथनं आणि प्राइस खाली जाऊ शकते, तर डेफिनेटली इथनं प्राइस रिव्हर्स होईल. ओके. मग आपल्याला काय प्लॅन करायचा आहे? तरी पण एकदम सडनली बेरिश होण्याचं काही काम नाहीये. सो तुम्ही बघू शकता काल एक हा स्विंग एक हाय या ठिकाणी ब्रेक झालेला आहे. सो तो हाय जो ब्रेक झालाय, तो आता या ठिकाणी सपोर्ट बनू शकतो. म्हणजे हा रेझिस्टन्स होता पहिले आणि काल जे काय झालंय, तर काल हा स्विंग हाय या ठिकाणी ब्रेक झालाय. तर हा स्विंग हाय पुढे जाऊन या ठिकाणी सपोर्ट चं काम या ठिकाणी करू शकतो. सो जर तुम्हाला अशा प्रकारची काही प्राइस ॲक्शन बघायला मिळते, की प्राइस इथे गॅप अप ओपन झाली आहे. या ठिकाणी इथे रेझिस्टन्स घेतलाय सुरुवातीला आणि त्यानंतर प्राइस असं लोअर हाय बनवून खाली आली आहे. तर ही एक लेव्हल असू शकते, जी सपोर्टचं काम करेल. इथनं जर तुम्हाला एक हायर लो किंवा काही बुलिश पॅटर्न जर बघायला मिळतोय, तिथे ऑप्शन्समध्ये 10-20 पॉइंट्सचं ट्रेड या ठिकाणी तुमच्यासाठी होऊ शकतो. डेफिनेटली मोठे टार्गेटची अपेक्षा करू नका. कारण आज जे काही एक्स्पेक्टेशन्स आहेत प्राइसकडनं, ते जास्त मोमेंटमचे नाहीये. उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची. सो आज थोडंसं एक
अ, आपण म्हणू शकतो की रेंज बाउंड डे असू शकतो. थोडेसे तुम्हाला दोन्ही बाजूला ट्रेड्स मिळू शकतात. सो एक प्राईस जी आहे ती या एवढ्या रेंजमध्ये या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. सो असं काही प्राईस एक्शन आपल्याला जर बघायला मिळतंय, तर छोट्या-छोट्या टार्गेटसाठी आपल्याला ट्रेड या ठिकाणी प्लॅन करावं लागतील. कारण प्रत्येक दिवस आपल्याला मोठे टार्गेट्स मिळू शकत नाहीये मार्केटमधनं. सो एक ट्रेड हा प्लॅन होऊ शकतो. एक रेझिस्टन्सपासून जे एक थोडेसे रिस्क घेऊ शकतात, त्यांची रिस्क ॲपेटाईट जास्त आहे. सो प्राइस जर या ठिकाणी ओपन झाली, इथे आली आणि यानंतरच एक मोठी बेरिश कॅन्डल जर तुम्हाला दिसते आणि त्या बेरिश कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला, तर तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता. तुमचं टार्गेट असेल 23,600 ही जी लेवल तुम्हाला दिसते खाली, हे तुमचं या ठिकाणी शॉर्ट साइड पुटमध्ये या ठिकाणी टार्गेट असणार आहे. हा झाला पहिला ट्रेड. आणि दुसरा ट्रेड असणार आहे, की प्राइस ज्यावेळी पण इथे खाली येईल आणि इथनं प्राइस एक हायर लो बनवते किंवा काहीही बुलिश पॅटर्न बनवते आणि ज्यावेळी एक स्विंग इथे ब्रेक होईल, तर यानंतर तुम्ही प्लॅन करू शकता कॉल साइडला एक आणि त्यानंतर तुमचं टार्गेट असणार आहे 23,800 परत. सो असे 2 ट्रेड्स या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये प्लॅन होऊ शकतात. जर प्राइस त्यानुसार तिथे प्रिंट होताना आपल्याला दिसते, की असंच काहीसं प्राइस जर प्राइस एक्शन आपल्याला जर दिसते, तर अशा प्रकारे आपण प्लॅन करू शकतो. सो प्राइस डेफिनेटली काल वर जात होती. प्राइस एक्शन पण बुलिश होती. बट स्मॉल कॅप स्टॉक्स जर बघितलं तर तिथे थोडंसं कॉन्फिडन्स मिसिंग दिसतोय. सो ही जी काही रॅली आहे ती डेफिनेटली शॉर्ट सेलर्स जे आहेत त्यांच्याकडून युटिलाइज म्हणजे ते वापरू शकतात त्याला सेल करण्यासाठी. कारण आता प्राइस जी आलेली आहे ती सेलर्स एरियामध्ये आली आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितला हा जो झोन, तिथे खूप इथनंच या लेव्हलपासूनच खूप एक हेवी सेलिंग आपल्याला बघायला मिळाली होती आणि प्राइस आता त्या एरियामध्येच एंटर करणार आहे. सो डेफिनेटली आपल्याला इथे थोडंसं कॉशियस राहायचं. एकदम जास्त बुलिश इथे राहून चालणार नाहीये. सो ज्यावेळी पण ही ट्रेंड लाईन अप्रोच होती, ब्रेक होईल, तर यानंतर इथनं एक डेफिनेटली आपल्याला डाउनसाइड स्पाइक बघायला मिळणार आहे. सो यासाठी आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे. पण हां, जर प्राइस 23,800 च्या वर 1 तास 1 आवरची कॅन्डल बघा, मी 15 मिनिट्स, 5 मिनिट्स असं पण नाही म्हणत आहे. 1 तासाची कॅन्डल जर या ठिकाणी 23,800 च्या वर क्लोज झाली, तर आपल्याला 24,000 हे टार्गेट पण या ठिकाणी पुढे बघायला मिळू शकतं. हे पण पॉसिबिलिटी आहे. बट जे हाय प्रोबॅबिलिटी मी जे डिस्कस केली की प्राइस इथनं एक रिट्रेसमेंट देऊन आपल्याला डीप या ठिकाणी मिळू शकते आणि आपल्याला बाईंग झोन्स कोणत्या आहेत, तर पहिला आहे या ठिकाणी 23,600 हा एक पहिला बाईंग झोन आहे, सपोर्ट आहे, जिथने तुम्ही बाय करू शकता. आणि दुसरा जर सपोर्ट आपण जर बघितलं तर हा दिसतोय. सो हा सेकंड सपोर्ट आहे, जो एक मोठा बाईंग झोन आहे आणि तो असणार आहे 23,400च्या आसपास. सो हा एक अल्टिमेट बाईंग झोन आहे. याच्या खाली जर प्राइस गेली तर प्राइस परत या ठिकाणी आपल्याला बेरिश बघायला मिळेल. म्हणजे एकदम बेरिश आपण आता कुठे बनायचंय, तर या लेव्हलच्या खाली. ही जी लेव्हल या ठिकाणी मी मार्क केली आहे, तर या लेव्हलच्या खाली आपण आता बेरिश होणार आहोत आणि जोपर्यंत प्राइस या लेव्हलच्या वर आहे, तोपर्यंत आपण बुलिश आहोत आणि प्रत्येक डीपला या ठिकाणी बाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे काही रेझिस्टन्स येत आहेत मोठे, इथे आपण थोडंसं सेल करण्याचा प्रयत्न करणार आहे छोट्या टार्गेटसाठी. पण ज्यावेळी प्राइस या लेव्हलच्या पूर्ण खाली क्लोज होईल, हे जो झोन दिसतो याच्या खाली, तर यानंतर आपण एक चांगलं म्हणजे आपण जे आता बुलिश सेंटिमेंट सोबत आहोत किंवा टोन जी बुलिश सेट झालेली आहे, ती डेफिनेटली मार्केटची टोन बेरिश त्यानंतर सेट होईल. सो अशा प्रकारे आजचा प्लॅन आहे. या अकॉर्डिंगली तुम्ही थोडंसं ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमच्या चार्ट्सवरती या सर्व लेव्हल्स ड्रॉ करा. प्रॉपर रिस्क आणि मनी मॅनेजमेंट फॉलो करा. ओव्हर एक्सपोज करू नका. जसे मी आज सांगितलं, की ट्रेंडिंग डे आज नाही मिळालं, तर छोटे-छोटे टार्गेट्स घ्या आणि बुक करा. सो कधी-कधी आपण अपेक्षा असं करतो, की नाही आपल्याला मोठेच टार्गेट घ्यायचे आहेत. बट प्राइस ॲक्शन बघूनच हे टार्गेट्स तुम्ही डिफाईन करायचे असतात. कधी-कधी आपल्याला छोटे टार्गेट्स पण या ठिकाणी मिळणार असतात. प्रत्येक ट्रेड हा मोठा टार्गेट देत नाही. सो येस, एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. हॅव अ प्रॉफिटेबल डे अहेड. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्समध्ये. तोपर्यंत थँक सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.